सर्वांना नमस्कार. ज्योतिष क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. आज तुम्हाला मी अंगारिका चतुर्थी म्हणजेच याला संकष्टी चतुर्थी असं सुद्धा म्हणतात याविषयी थोडीशी माहिती सांगणार आहे. तर चला आज आपण ही माहिती बघूया. आज आपणास अंगारिका चतुर्थी उपवास महत्त्व आणि लाभ हानी यांना सविस्तर खुलासा या व्हिडिओमध्ये मी करणार आहे. ते आपण लक्षपूर्वक वाचावे ही विनंती. तर चतुर्थी ही उपवासाची पार्श्वभूमी, चतुर्थीच्या उपवासाची पार्श्वभूमी. आता हिंदू पंचांगानुसार महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्ट चतुर्थी म्हणतात आणि जेव्हा ही चतुर्थी मंगळवारी येते तेव्हा ती अंगारक संकष्ट चतुर्थी म्हणून ओळखली जाते. अंगारक हा शब्द मंगळ ग्रहाशी संबंधित असून या दिवशी चतुर्थी व मंगळावर याचा योग अतिशय पुण्यकारी मानला जातो. आता अंगारक संकष्ट चतुर्थी ही गणेशाचे उपासक संपूर्ण दिवस उपवास करून चंद्रदर्शनानंतर व्रत सोडतात. आता या उपासामुळे विध्वंस, नाश, संकटाचे निवारण आणि इच्छिक मनोकामना पूर्ण होतात असे धार्मिक मान्य तेच सांगितले आहे. आता उपवासाचे महत्त्व काय आहे यामध्ये? आता उपवासाचे महत्त्व म्हणजे शारीरिक शुद्धी. दिवसातून फक्त फलाहार किंवा पाण्याचे सेवन केल्याने शरीराला विश्रांती मिळते आणि पचनसंस्था स्वच्छ होते आणि सुधारते. आता मानसिक शांती. आता व्रताच्या वेळी मंत्रजप, भजन, कीर्तन हे केल्याने मन स्थिर राहते. भजन कीर्तन केल्याने मन स्थिर राहते. आणि आध्यात्मिक उन्नती. आता आपण मानसिक शांती बघितली. आता आध्यात्मिक उन्नती काय होते? आता गणपती उपवासामुळे अहंकार, लोभ, राग, मद, मत्सर यासारख्या दोषांचा क्षय होतो. तर गृहदोष निवारण. मंगळ व चंद्र यांचे अशुभ परिणाम कमी करण्यासाठी अंगारक संकष्टी चतुर्थी विशेषतः फलदायी मानली जाते. तर गृहदोष निवारण करण्यासाठी. आता लाभदायक व पीडादायक पैलू. लाभदायक. आता पहिले आपण लाभदायक पाहूया. ज्याच्या पत्रिकेत मंगळ ग्रह शुभ आहे किंवा ती गणेशाची विशेष कृपा आहे त्याच्यासाठी हा दिवस इच्छापूर्ती व कार्यसिद्धीसाठी अत्यंत अनुकूल असतो. कार्यसिद्धीसाठी अत्यंत अनुकूल असतो. आता व्यवसाय, नोकरी, प्रवास, विवाह किंवा महत्त्वाचे करार यामध्ये यश मिळण्याची शक्यता वाढते. आणि आता आपण पहिल्यांदा लाभदायक पाहिला. आता पीडादायक. कोणासाठी ती पीडादायक आहे? अच्छा, ज्याच्या कुंडलीमध्ये मंगल दोष, चंद्र मंगळ योगाने अशुभ परिणाम किंवा 7.5 अष्टशनी चालू आहे त्याच्यासाठी काही मानसिक तणाव किंवा अपरिचित खर्च संभवतो. आता चुकीच्या पद्धतीने व्रत केल्यास किंवा नियमभंग झाल्यास अपेक्षित फळ मिळत नाही. उलट मानसिक अस्वस्थता येऊ शकते. आता ज्याची 12 ऑगस्ट 2025 उद्याची 12 ऑगस्ट 2025 अंगारक संकष्ट चतुर्थी. तिथी प्रारंभ 12 ऑगस्ट 2025 पहाटे 5:42 तिथी समाप्ती ही 13 ऑगस्ट 2025 पहाटे 4:11 आहे. आता चंद्रोदय कधी होणार आहे? तर चंद्रोदय रात्री 9:04 या स्थानानुसार काही मिनिटाचा फरक राहील. आता व्रत पद्धती. आता हे व्रत कसे करतात? चतुर्थी व्रत करण्याची पद्धत आपण बघूया. आता सकाळी स्नान करून गणेश पूजन, दुर्वा, मोदक, लाल फुले अर्पण करावेत. तर सकाळी स्नान करून गणेशाचे
करून दुर्वा, मोदक, लाल फुले, गणपतीला लाल फुलेही आवडतात, त्याच्यामुळं गणपतीलाही नेहमी सदाफुलीची फुलंच व्हावेत, लाल फुले अर्पण करावीत. दिवसभर फलाहार किंवा पाणी पिऊन उपवास करावा. दिवसभर फलाहार किंवा पाणी पिऊनच उपवास करावा. रात्री चंद्रोदयानंतर चंद्राला अर्घ्य देऊन चतुर्थीची कथा ऐकून किंवा वाचून व्रत सोडावे. धार्मिक व सामाजिक व्रत. आता अंगारक संकष्टी चतुर्थी केवळ व्यक्तिगत आध्यात्मिक साधनेसाठी नाही तर कुटुंबाच्या एकोप्यासाठीही महत्त्वाची आहे. गणेशाच्या पूजेमुळे घरातील मतभेद दूर होतात, आपापसामध्ये प्रेम वाढते आणि आर्थिक स्थैर्य प्राप्त होते. समाजातील अनेक जण त्या दिवशी मंदिरात जाऊन एकत्र भजन कीर्तन करतात, ज्यामुळे धार्मिक वातावरण अधिक बळकट होते. आता आज तुम्हाला मी अंगारक संकष्ट चतुर्थीचे उपवासाचे महत्त्व आणि लाभ आणि याचा सविस्तर खुलासा याविषयी माहिती सांगितली आहे. याविषयी माहिती तुम्हाला सांगितलेली आहे. आता आपणास माहिती आवडल्यास माझ्या चॅनलला तुम्ही नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा आणि मला कमेंट्समध्ये नक्की सांगा की तुम्हाला ही माहिती कशी वाटली. आणि तुम्हाला सर्वांना अंगारक चतुर्थीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. एवढे बोलून हा व्हिडिओ मी इथेच संपवते. धन्यवाद.